भंडारा जिल्ह्यातील भंडारा नगर परिषद हद्दीत असलेल्या बीटीबी भाजी मंडी बाजाराला नगर परिषद प्रशासनाने महात्मा ज्योतिबा फुले सब्जी मंडी असे नाव दिले असूनही या नावाचा वापर होत नाही। बीटीबी भाजी मंडीकडे 3.5 कोटी रुपयांची थकीत रक्कम थकबाकी असूनही नगर परिषद प्रशासनाची कारवाई होताना दिसत नाही। भाजी मंडी परिसरात अवैधरित्या कॅन्टीन चालविली जात आहे व बंडू बारापात्रे यांचे खाजगी ऑफिस चालविले जात आहे। बीटीबी विरोधात सुरू असलेल्या कोर्टातील प्रकरणात नगर परिषद पॅनलवर असलेले वकील विकले गेले आहेत असा गंभीर दावा बीटीबी हटाव संघर्ष समितीचे समन्वय परमानंद मेश्राम तथा महेंद्र मेंढे यांनी पत्रकार परिषदेत केला। भाऊ, बीटीबी भाजी मंडीवर तुम्ही 3.5 कोटी रुपयांचे थकीत असल्याचा एक आरोप केलेला आहे। काय विषय आहे, त्या संदर्भात काय तुमचा आरोप? हा आरोप नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। कारण बीटीबी या संस्थेला नगर परिषद भंडारानी 9 वर्षाच्या लीज करता ती भाजी मंडी दिलेली होती आणि भाजी मंडीच्या याच्यामध्ये लीज मध्ये अशी प्रक्रिया होती की त्यांनी ते विकासक म्हणून त्यांनी ते करायला पाहिजे होता। त्यांनी विकासाच्या नावाखाली भाजी मंडीच्या व्यापाऱ्यांकडून 5-5 लाख रुपये घेतलेले होते दुकान बनवण्यासाठीचे आणि नंतर प्रत्येक व्यापाऱ्यांकडून प्रत्येक भाजीच्या व्यापारी असतील किंवा शेतकरी असतील त्यांच्याकडून प्रति बोरा 5 रुपये बोरा तो घ्यायचा। एक साधारणतः एका दिवसाला 3 लाख रुपयाची वसुली अवैध वसुली तो करायचा। तर या विरोधामध्ये आम्ही आवाज उठवला बीटीबी हटाव संघर्ष समितीच्या नावाने आणि 11 डिसेंबर 2023 मध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन करत असताना तेव्हापासून त्याची बीटीबीची ती भाजी मंडी बंद झाली। आमचा मुद्दा असा आहे की बीटीबीच्या विरोधात म्हणजे बीटीबीला जी लीज दिली गेली होती त्याचा 2,73 लाख रुपये काही रुपये अशा पद्धतीची जी थकबाकी आहे नगर परिषदेची ती नगर परिषदेने वसूल करावी। बीटीबीनं अवैध पद्धतीनं त्या ठिकाणी दुकानाचे गाळे त्यांच्या कब्जामध्ये आहेत। काही गाड्यावरती त्यांनी स्वतःचा ऑफिस केलेला आहे। त्या बीटीबीला अधिकार नसताना त्यांनी कॅन्टीन उभी केलेली आहे। त्या बीटीबीला अधिकार नसताना त्यांनी ती कॅन्टीन इतराला भाडे तत्वावर दिलेली आहे, ज्या भाडेचा प्रत्येक महिन्याला त्याला 40,000 रुपये दिलं जातं। आणि ज्या नगर परिषद भंडाराने एक्स्टॉर्शनची केस त्यांच्यावर दाखल केली, त्या एक्स्टॉर्शनच्या केस खाली त्या माणसाची संपत्ती जप्तीसाठी म्हणजे संघटित गुन्हेगारी, कारण बीटीबी हा नाव नाही, बीटीबी ही संस्था आहे। याचा अर्थ असा की ही जी लुटमार झाली आहे ती बंडू बारापात्रे असा एका नावाने नाही तर ती बीटीबीच्या नावाने झालेली आहे आणि म्हणून त्याच्यावर एमपीडीए केस लावावी। जर एक्स्ट्रॉशन झाला असेल तर एमपीडीएचा केस आहे। आणि म्हणून असं म्हटलं आहे की नगर परिषदचे जे वकिलांचा जो पॅनल होता हा पॅनल देखील विकला गेलेला आहे असा तुमचा थेट आरोप आहे। त्याला कारण असं आहे की त्याच्यामध्ये कोण वकील मी त्यांना ते सांगतोय की जे पॅनलवरती वकील कोण आहेत हा विषय यापेक्षा जे पॅनलवरती वकील असतील त्यांना माझा हा प्रश्न आहे। नगर परिषदेने जेव्हा बीटीबीच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस जाते तेव्हा बीटीबीला स्टे कोणत्या आधाराने मिळतं आणि ही लोक मी जेव्हा आता प्रक्रियेमध्ये बघतो बीटीबीच्या विरोधामधल्या केसमध्ये नगर परिषदेचे सन्माननीय वकील एक चकार शब्द बोलत नाही आणि त्याचा फायदा हा सरळ बीटीबीला मिळत असतो। नगर परिषदचे टॅक्स करता बरेचसे लेटर जनतेसाठी काढले जातात आणि कर नाही भरला तर ते संपत्ती जप्त करतात। तर 2 करोड रुपये काही थकबाकी आहे 2 वर्षापासून त्या 3 वर्षापासून आहे, तर आतापर्यंत कारवाई याचा उत्तर माझ्यापेक्षा तुम्हाला नगर परिषद व्यस्त देऊ शकते, कारण म्हणजे त्याचा वसुलीचा अधिकार नगर परिषदेला आहे। आमचा त्यासाठीची आजची प्रेस कॉन्फरन्स आहे। आमचं म्हणणं असं आहे की एखाद्या घराला जर तुम्ही एका भराचा 1 वर्षाचा जर टॅक्स भरला नाही तर तुम्ही त्याला दाखले देणं बंद करता, तुम्ही त्याच्यावर नोटीसच काढता, वीज बंद करता, पाणी बंद कराल। हे जर असेल तर मागील 9 वर्षापासून 2,73 लाख रुपये काही रुपये त्याच्यावर जर वसुली बाकी असेल त्या माणसांनी या एक्स्ट्रॉशनची केस दाखल मी केली का? एक्स्ट्रॉशनची केस दाखल कोणी केली तर तुमच्या नगर परिषदेने केली। एक्स्ट्रॉशनचा अर्थ होतो साहेब डकैती केलेली आहे त्यांनी।
नगर परिषदेच्या पैशावरती भंडारा शहराच्या पैशावरती त्या माणसानं डकेती केलेली आहे. आणि आमचं म्हणणं असं आहे की जर एक्स्ट्रॉशनची केस जर त्याच्यावर दाखल केली असेल तर नगर परिषद आजपर्यंत कोणाची वाट बघतो आहे ते पैसे वसुली करण्यासाठी. त्यांनी ते 40,000 रुपये त्या पद्धतीनं तो आज हे त्या याच्याकडून हे करतो आहे कॅन्टीन वाल्याकडून. हे कोणत्या आधाराने करतो आहे? आमचा अर्थच तर आमचा प्रश्नच तर नगर परिषदेला आहे. मगाशी ज्या पद्धतीने आमच्या एका पत्रकार मित्रांनी म्हणाले की तुम्ही बीटीबीला टार्गेट करता, आमचा बीटीबीला विषय राहिला नाहीये. आमचा विषय सर्व नगर परिषदेला प्रश्न आहे की हा तुमच्याकडे जावई आहे का बंडू बारापात्रे आणि त्यांची टीम. मी पुन्हा पुन्हा तुमच्या माध्यमातून सांगतो आहे की त्याच्यावर एक्स्ट्रॉशनची केस झाल्यानंतरही त्याच्यावर एक केस दाखल झाली पाहिजे. तो एमपीडीएची आहे, कारण बीटीबी संस्था आहे. बीटीबी एक संस्था आहे. नगर परिषदेच्या मार्फत त्या उत्पन्न समिती जे बाजार समिती का नाव आहे त्यांच्या कोणाचं बाजार समितीच्या? नाही, बाजार समितीचं नाव नसतो. बाजार समिती तिथे संबंध येत नाही. नगर परिषद ती जे बाजार भाजी मंडी आहे तिचा लिलाव करत असतो. लिलाव प्रक्रिया होत असते. त्या लिलाव प्रक्रियेमध्ये जे काही निकष आणि नियम असतील ते त्या नगर परिषदेने त्याच्याशी. माझा संबंध फक्त एवढा आहे, नगर परिषदेने त्यांच्याकडे असणारे थकबाकी अवैध पद्धतीने त्यांनी केलेली आत्महत्येची ओघाई त्यांनी आताही त्या नगर कारण नसताना त्याला अधिकार नसताना आजही तो 40,000 रुपये त्या कॅन्टीन मालकाकडून घेतो आहे. कॅन्टीन वाल्यांकडून ज्या पद्धतीने जे साधारणतः जर त्या शेतकऱ्यांच्या हितासाठी जर ती कॅन्टीन बनली असेल तर त्या दर ठरले असतील. तर हे नगर परिषदेने दर ठरवलेले आहेत का? चायचं किती, नाश्त्याचं किती, समोसा किती, जेवणाची थाळी किती, हे जे दरपत्रक कुठे आहेत? मग हा दरपत्रक त्या कॅन्टीनने ठरवलं, कॅन्टीन मालकांनी. हा दरपत्रक त्या बीटीबीने ठरवलं. हा दरपत्रक नगर परिषद ठरवलं. हे नगर परिषदेचं उत्तर द्यावं ना. तुम्ही आतापर्यंत दोनदा रेड्यांचा मोर्चा काढला किंवा इतर मोर्चे काढले, आता तुमचं पुढची भूमिका काय? अत्यंत कायदेशीर भूमिका राहील. यानंतर मोर्चे निघणार नाहीत. या म्हणजे बीटीबी या संस्थेच्या विरोधाच्या सोबतच आमची नंतरच्या भूमिकेमध्ये नगर परिषद आणि इथला असणारा कोणताही प्रशासकीय जी यंत्रणा असेल ज्या त्याच्या संबंधित असेल त्यांच्या विरोधामध्ये कोर्टात जाऊ. जिल्ह्यातील काही राजकीय नेत्यांवर सुद्धा तुम्ही आरोप केले आहेत की त्यांचे पाठबळ या बीटीबी संस्थेला. काही जिल्ह्यातले नेते आहेत, काही जिल्ह्याच्या बाहेरचे नेते आहेत. त्यांना बीटीबीला अवैध पद्धतीने जी 9 वर्ष काढली त्याच्यानंतर लीज प्रक्रिया समोर जावी. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.